नरेंद्र मोदी यांनी सुद्धा ट्विट केलंय, ते बघूया. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमितपणे त्यांच्याशी संवाद साधत होतो. शासनाशी संबंधित विविध विषयांवरती आमच्यात विस्तृत चर्चा होईल. या संवादातून डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ओम शांती. देशाचे दिग्गज नेते आणि डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त केला जातोय. अतिशय विनम्र असं एक सन्माननीय अर्थतज्ञ होते. त्यांनी विविध सरकारी पदांवरती तसंच अर्थमंत्री म्हणून काम केलं आणि गेल्या काही वर्षात देशाच्या आर्थिक धोरणावरती मजबूत ठसा उमटवला. देशाचे पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचं जीवन सुधारवण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. तर राजनाथ सिंह यांनी काय ट्विट केलंय ते सुद्धा बघूया. भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झालं. कठीण काळात भारताच्या अर्थव्यवस्थेच्या पुनर्बांधणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांची सेवा आणि बुद्धी यासाठी त्यांचा सर्वत्र आदर होता. भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेलं योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या मनपूर्वक संवेदना. ओम शांती. राजनाथ सिंह यांचं ट्विट आपण पाहत होतो. डॉक्टर मनमोहन सिंह जी के निधन पर बहुत ही अफसोस हुआ. वो मेरे ख्याल में देश के पहले प्रधानमंत्री थे जो इकोनॉमिस्ट, और उनकी छाप पूरी दुनिया में पड़ी. उनके इकोनॉमिक लिबरलाइजेशन के लिए, जिससे हिंदुस्तान का इकोनॉमिक नक्शा ही बदल गया. आज उनके क्रिटिक भी उनकी तारीफ करते. हमें दोनों को इकट्ठे काम करने का मौका एज कुलीग भी मिला 91 से 96 तक. Look, it's a very tragic, hold on, please. It's a very tragic development. All of us are in mourning. He was a great prime minister who served the nation as prime minister, finance minister. He was somebody who was a visionary, who did a great deal for the country. And we are all cancelling the very elaborate programs planned here and rushing back to Delhi, most of us. So I think it will be cancelled. I mean, it's not for me to announce. The government of Karnataka will announce. But for me, I have to get back now and see the cabinet. How do you remember him, sir? I remember him as a wonderful man, a good leader, a compassionate individual, a great visionary. Dr. Manmohan Singh, 10 years rule has changed the face of India, and his economic reforms and liberalization has given an opportunity for Indians India to become more stronger and stronger. I condole his death. प्रधानमंत्री पद पर 10 साल जिन्होंने बहुत अच्छा काम किया था, वो डॉक्टर मनमोहन सिंह जी, इनका आज एम्स अस्पताल में निधन हो गया है. उससे हमें सभी लोगों को बहुत बड़ा दुख भी हुआ है. जरूर राजनीति में अलग अलग पार्टियों के साथ अलायंस होता है, लेकिन भारत में रहने वाले हम सब लोग ऐसे दुख में शामिल होने की हमारी परंपरा है. और डॉक्टर मनमोहन सिंह जी के साथ मेरे बहुत नजदीक के संबंध थे. जब मैं लोकसभा में रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया की तरफ से चुनकर आया था 2004 में, 2009 में, तो 2004 में माननीय डॉक्टर मनमोहन सिंह जी देश के प्रधानमंत्री बने थे और मैं तब यूपीए के साथ था. तो उनके साथ हमेशा मीटिंग में हमारी मुलाकात होती थी. कई बार कुछ काम के लिए भी मैं उनको जाकर मिलता था. और बहुत ही अच्छे दिल के वो आदमी थे, बहुत ही सीधे साधे आदमी थे, लेकिन बहुत बड़े अभ्यस्त थे.
बहुत बड़े अर्थतज्ञ थे। उनका नाम पूरे देश भर में अर्थतज्ञ के माध्यम से बहुत बड़ा नाम था। डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या संदर्भात राहुल गांधींनी काय ट्विट केलंय पाहूया. मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीने भारताचं नेतृत्व केलं. त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि कुटुंबियांप्रती मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो. मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यासारखे लाखो लोक जे त्यांचा आदर करतात त्यांच्या ते कायम स्मरणात राहतील. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन. वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. देशाच्या अर्थव्यवस्थेवरती खोल छाप सोडली. लोकांच्या हितासाठी काम केलं. पीएम मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. तर मनमोहन सिंग यांचं योगदान विसरणं अशक्य. मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. परळीमध्ये बंदूक घेऊन फिरणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक. फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. अंजली दमानियांकडून धनंजय मुंडेंचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ ट्विट. बंदुकीचा लायसन्स चेक करा, दमानियांची मागणी. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधी सुद्धा 8 गुन्हे. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळवला होता जामीन. भंडाऱ्यातील नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार. परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. पालकांनी शिक्षकाला चोपलं. नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत. सकाळचे 7 वाजतायत. बुलेटिनच्या सुरुवातीला अतिशय दुःखद बातमी, ती म्हणजे भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं. श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त होतीये. तर भारताचे माजी पंतप्रधान अर्थतज्ञ डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालं आणि त्यांच्या जाण्यानं देशावर शोककळा पसरली आहे. देशात 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे आज आयोजित केलेले सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. आज सकाळी 11 वाजता या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत कालची मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आलाय. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं ट्विट आपण बघूयात. डॉक्टर मनमोहन सिंगजी पंतप्रधान असताना आणि मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना नियमितपणे आम्ही संवाद साधत होतो. शासनाशी संबंधित विविध विषयांवरती आमच्यात विस्तृत चर्चा होई आणि या संवादातून त्यांची बुद्धिमत्ता आणि नम्रता नेहमीच दिसून येत असे. डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या कुटुंबियांच्या दुःखात
आम्ही सहभागी आहोत, ओम शांती. देशाचे दिग्गज नेते डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरात शोक व्यक्त केला जातोय. अतिशय विनम्र असे एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ ते होते. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसंच अर्थमंत्री म्हणून काम केलं आणि गेल्या काही वर्षात देशाच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. देशाचे पंतप्रधान या नात्यानं त्यांनी लोकांचं जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं. तर माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगजी यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाच्या अर्थमंत्री पदापर्यंत आणि पंतप्रधान पदाच्या रूपात डॉक्टर मनमोहन सिंह यांनी देशाच्या कारभाराची महत्त्वाची भूमिका निभावली. दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरु त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो, असं ट्विट केलंय देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी.